नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री अशोक शिंगारे यांनी मतदानासाठी जनतेला आवाहन केले। नमस्कार, मी अशोक शिंगारे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि याच वेळी आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवून मतदानाचा पवित्र अधिकार बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपले योगदान निश्चितपणाने देणार आहात। मला याची कल्पना आहे की मतदार नोंदणीच्या कार्यक्रमामध्ये आपण अत्यंत सक्रिय असा सहभाग देऊन आपलं नाव नोंदवण्यासाठी आपण आवश्यक ती कारवाई पूर्ण केलेली आहे। आता वेळ आलेली आहे की मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावण्याची। हे करत असताना आपलं नाव कोणत्या मतदारसंघामधल्या कोणत्या यादी भागात आहे हे शोधणं गरजेचं आहे। त्यामुळं यासाठी भारत निवडणूक आयोगानं वोटर हेल्पलाईन हे जे अॅप दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं नाव कोणत्या मतदारसंघात आहे त्याचा शोध घेता येऊ शकेल। त्याशिवाय आपल्याला voters.eci.gov.in या वेबसाईटवरून ही आपलं मतदार यादीतलं नाव कुठं आहे तेही शोधता येऊ शकेल। त्याशिवाय एक टोल फ्री नंबर आहे 1950। या टोल फ्री नंबरवर जर आपण कॉल केला आणि आपले डिटेल्स त्यांना प्रोव्हाइड केले तर आपलं नाव मतदार यादीतल्या कोणत्या मतदारसंघातल्या कोणत्या मतदार यादीत किती क्रमांकावर आहे हाही मजकूर किंवा तपशील आपल्याला मिळू शकेल। माझं आपल्याला आव्हान आहे, नवे नंबर विनंती आहे, 20 मेला आपल्या जिल्ह्यामधल्या 3ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। जरी ते 3ही दिवस सलग सुट्ट्या असल्या तरीही आपण लोकशाही बळकट करण्यासाठी आपण 20 मे रोजी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा। ठाणे महानगरपालिकेच्या उथसर प्रभाग समिती जेल जलकुभावरून होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करून मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम केवेला नाला पुलाचे कामासाठी बाधित होत असल्याने करणे आवश्यक आहे। सदर कामे करण्यासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत गुरुवार सकाळी 9 ते शुक्रवार सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे। या कालावधीत उथसर प्रभाग समिती जेल जलकुभावरून होणारा पाणी पुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे। सदर दिवशी उथसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक 1 व 2 केवेला, आकाशगंगा, पंचगंगा, उथसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील NKT कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूलच्या काही भागात पाणी पुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहील। वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे।
देशात सर्वत्र विविध टप्प्यामध्ये निवडणुका सुरू आहेत. ठाणे शहरात देखील 20 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुका होत असून या निवडणुकीत सहभागी होऊन सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी असे जनजागृतीपर आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज वर्तकनगर परिसरातील नागरिकांना केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, तुषार पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही तांसा पाईपलाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षा रक्षक नेमावेत. तसेच ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून 2 वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात जा रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, अर्थात आम्ही ठाणेकर. माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला. माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय. माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय. माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर. ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठी थिएटर्स आहेत. माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या. त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या. कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची. ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत. त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची, वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. काहींची नावं माझ्याकडनं राहतील. ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे. काय हवं अजून असं माझं ठाणं आहे. या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता. ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं. माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे, त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात, खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमीसुद्धा आहे. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.